राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोणत्याही पक्षात विलिनीकरण होणार नाही. शशिकांत शिंदे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा आणि अफवा निराधार असून पक्षाचे कोणत्याही राजकीय पक्षात विलिनीकरण होणार नाही असा ठाम विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान पक्ष सक्षमपणे कार्यरत असून भविष्यातही स्वतंत्रपणे काम करत राहील असे त्यांनी स्पष्ट केले. लासुर्डी येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी पक्षाच्या विलिनीकरणाच्या शक्यतेला पूर्णपणे फेटाळून लावत या विषयाला पूर्णविराम दिला. शरद पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत प्रस्तावाबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? अजिबात अशा प्रकारची कुठली चर्चा नाही. कालच वर्धापन दिन झालेला आणि वर्धापन दिन झाल्यानंतर पक्षाची पुढची लढाई धोरणं वगैरे आम्ही सगळे ठरवलेली आहे. असं ठरवलेलं असताना अचानक कोणीतरी हा चर्चेचा विषय करतात, आश्चर्य वाटतं. मला वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीमधला विषय घ्यावा. आमच्या पक्षाच्या बाबतीत अशी कुठल्याच प्रकारची चर्चा झालेली नाही विलिनीकरणाची. उलट परवाच्या दिवशी दिल्लीमध्ये झालेल्या महाविकास इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आदरणीय सुप्रियाताई त्यामध्ये आमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिला. संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे की इंडिया आघाडीला एकत्रित करण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घ्यावा आणि पवारसाहेबांनी त्याचं वक्तृत्व पण केलेलं आहे. सगळे एकत्र येऊन एक भविष्यामध्ये मजबूत अशी विरोधकांची फळी उभी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं की विलिनीकरणाच्या बाबतीमधल्या बातम्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यात का होतात मला आश्चर्य वाटतं. म्हणजे एका वेळा अजितदादांचं पक्षात विलिनीकरण होणार, नंतर आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार. मला वाटतं की भविष्य काळामध्ये आम्ही पक्ष उभी करायचा अशा पक्षाची भूमिका असेल. कुठल्याही प्रकारच्या बातमीत तथ्य नाही. असं काय झाल्यास भाजपला आव्हान असेल का? असं काय नाही, असं काय होण्याचा प्रश्न येतच नाही ना. आम्ही उलट इंडिया आघाडी म्हणून एकत्र येऊन लढायचं भूमिका घेतोय. त्यामुळे असं कुठं विलिनीकरण करायचं वगैरे अशी कुठली भूमिका झाली नाही. महायुतीचा विजय निश्चित. सांगली सातारा मतदारसंघात एकजुटीने लढत. धैर्यशील कदम. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महायुतीतर्फे निवडणूक लढवत असलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी गुरुवारी रात्री उशिरा दरे येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. दरे येथील निवासस्थानी आगमन होताच धैर्यशील कदम यांनी एकनाथ शिंदे यांचा भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना कदम म्हणाले की राज्यभर महायुतीने अभेद एकजुटीने विधान परिषद निवडणूक लढवली असून सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील. सांगली व सातारा जिल्ह्यातही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रितपणे निवडणुकीत काम करत आहेत. सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महायुतीची ताकद भक्कम असून आगामी काळात दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काय सांगाल, आज तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दरेगावी भेटला, कशा निमित्त भेट होती आणि काय चर्चा झाली? महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब दरेगावी मुक्कामी आले होते. त्यांना या विधान परिषदेच्या निवडणुकीचा एक उमेदवार महायुतीचा म्हणून त्यांचे आशीर्वाद घ्यायला मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि महायुतीच्या वतीनं निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट असेल आणि महायुतीतील सर्व पक्ष यांनी ताकदीनं ही निवडणूक आणि त्यांची सर्व ताकद माझ्या पाठी उभं केल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि या निवडणुकीसाठी त्यांनी भरभरून मला आशीर्वाद दिले. परंतु इतर काही चर्चा झाली का? म्हणजे सदस्यांच्या नाराजी संदर्भात किंवा सदस्यांना समजून सांगण्यासंदर्भात बैठका अजून पूर्ण घेतल्या नाहीयेत, मंत्र्यांनी बैठका घेतल्या नाहीयेत? नाही, सगळ्यात महाराष्ट्रभर सर्व विधान परिषदेच्या ज्या ज्या जागा आहेत त्याच्या संदर्भात सर्व चर्चा वरिष्ठ पातळीवर होत असतात. त्या ठिकाणी सर्व चर्चा झालेल्या असतील. आमचा या माझ्या बैठकीमध्ये चर्चेचा किंवा बाकी काही विषय आलेला नाही. ही भेट खरं तर दादा महत्वपूर्ण होती खूप. याचं कारण म्हणजे शिवसेनेची नाराजी आहे अशी चर्चा होती एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये. मात्र ही भेट झाल्यानंतर आता तुमचा विजय थोडा सुखकर झालाय अशी सुद्धा चर्चा बाहेर मागाशी पाहायला मिळाली. काय म्हणणं आहे? नाही, आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत
आणि महायुतीचे ते एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. सातारा जिल्ह्यात आल्यानंतर माझं कर्तव्य आहे, मी उमेदवार आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली, महायुतीच्या नेतृत्वाखाली मी या ठिकाणी उमेदवारी करतोय आणि त्यांची भेट घेणं, त्यांचे आशीर्वाद घेणं हे माझं कर्तव्य आहे. आणि नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मी भेट घेतली, आता आज उपमुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली, राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची भेट घेतलेली आणि सगळ्यांनी मला या ठिकाणी एकमुखी विजयासाठी पाठबळ दिलेलं आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही शंभूराज देसाईंची भेट घेतली, साताऱ्याचे पालकमंत्री. पुन्हा सुद्धा बोलणं झालं असेल त्यांच्यासोबत कदाचित आपलं. काय त्यांचं येत्या 2 दिवसामध्ये माहितीची या ठिकाणी सर्व वरिष्ठ नेत्यांची, जिल्हा मग सांगली असेल, सातारा असेल, सगळ्या नेत्यांची बैठक होईल आणि तिथून सगळेजण एक दिलानं एकत्रितपणे काम करायला एकत्रित काम करतायतच. खाली सगळ्या सूचना तशा आहेतच, परंतु बसून जे पुढलं काही नियोजन आहे निवडणुकीच्या रणनीतीचं ते वरिष्ठ नेते मंडळी जिल्ह्यात ठरवतील. कोरेगावात बेकायदा ताडी विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई. महिला विक्रेत्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल. कोरेगाव शहरात खुलेआम सुरू असलेल्या बेकायदा ताडी विक्रीला पोलिसांनी जोरदार दणका देत धडक कारवाई केली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळच असलेल्या गोसावी वस्ती परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकून तब्बल 31 लिटर ताडी जप्त केली असून संबंधित महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुरुवार दिनांक 11 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस अंमलदारांच्या पथकाला गोसावी वस्ती परिसरात बेकायदेशीर ताडी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत नितीन दामू घाडगे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला छापा टाकला. या कारवाईत अनिता राजू घाडगे ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे ताडी साठवून विक्रीसाठी ठेवत असल्याचे उघड झाले. छाप्यात 31 लिटर ताडी जप्त करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची किंमत 1,860 रुपये इतकी आहे. पोलिसांनी ताडीचा नमुना रासायनिक विश्लेषणासाठी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शुभम राजेंद्र पवार यांनी फिर्याद दिली असून कोरेगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागराज कदम तपास करत आहेत. कोरेगाव शहरात अवैध मद्य विक्रीचे जाळे मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आता अधिक आक्रमक झाले असून बेकायदेशीर दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदा मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून शहरातील अशा अवैध धंद्यांविरोधात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विकासनगरमध्ये मिनी घंटन हिसकावून जबरी चोरी. 2 अज्ञात चोरट्यांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा शहरालगत विकासनगर परिसरात भरधाव दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमती कांता मगनदास माने वय 50 राहणार विकासनगर खेड या 10 जून रोजी रात्री 8:30च्या सुमारास विकासनगर येथील शुभम ज्वेलर्स या दुकानासमोर आपल्या दुचाकीवर बसल्या होत्या. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या लाल रंगाच्या हिरो होंडा पॅशन दुचाकीवरील 2 अज्ञात इस्मांनी त्यांना लक्ष्य केले. दुचाकीच्या मागे बसलेल्या इस्माने कांतामाने यांच्या गळ्यातील सुमारे 55,000 रुपये किमतीचे 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नक्षीदार मिनीगंटन जोरदार हिसका देऊन तोडले आणि साथीदारासह सातारा कोरेगाव मुख्य रस्त्याच्या दिशेने पळ काढला. या घटनेनंतर महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार 2 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावजी करत आहेत. कराडमध्ये कर्णकर्कश दुचाकींच्या सायलेन्सरवर पोलिसांनी फिरवला बुलडोझर. जप्त सायलेन्सर आणि हॉर्नची केली जागेवरच मोडतोड. कराड शहरातील नागरिकांच्या शांततेचा भंग करणाऱ्या आणि वाहतूक नियमांना हरताळ फासणाऱ्या मोठ्या आवाजाच्या दुचाकींविरोधात कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने अखेर धडक कारवाई करत वाहन चालकांना जबरदस्त दणका दिला. विशेष मोहिमेअंतर्गत नियमबाह्य बदल केलेल्या दुचाकींवर कारवाई करून जप्त करण्यात आलेले कर्णकर्कश सायलेन्सर आणि अवैध हॉर्न सार्वजनिकरित्या नष्ट करण्यात आले.
शहरात अनेक वाहन चालकांकडून दुचाकींना मॉडिफाईड सायलेन्सर बसवून कानठळ्या बसवणारा आवाज काढला जात असल्याची तक्रारी सातत्याने होत होत्या. विशेषतः शाळा, रुग्णालये, निवासी भाग तसेच मुख्य चौकांमध्ये अशा वाहनांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली. या मोहिमेदरम्यान अनेक दुचाकींची तपासणी करण्यात आली. नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलेले सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्न जप्त करण्यात आले. त्यानंतर जप्त केलेले साहित्य नष्ट करून पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला की सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. यावेळी कराड शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी वाहन चालकांना कठोर इशारा देत सांगितले की दुचाकींमध्ये नियमबाह्य बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर किंवा हॉर्न बसवणे हा कायद्याने गुन्हा असून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक शांतता राखणे ही प्रत्येक वाहन चालकाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अवैध बदल टाळावेत असे आवाहन त्यांनी केले. वाहतूक नियंत्रण शाखेच्या या धडक कारवाईचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून रात्रीच्या वेळी होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान अशा प्रकारच्या विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. कराड वाहतूक शाखेमार्फतीने मागील काही दिवसामध्ये कराड शहर, मलकापूर शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बुलेट तसेच इतर गाड्यांच्या वरती मॉडिफाईड करून कर्णकर्कश फटाके फोडणारे सायलेन्सर बसवण्यात आले होते आणि त्यामुळे सदर अनुषंगाने कराड वाहतूक शाखेने त्यांच्यावरती कारवाई करून अशा पद्धतीचे जे मॉडिफाईड अल्ट्रेशन करणारे जे सायलेन्सर आहेत ते सायलेन्सर ज्यांच्यावरती कारवाई करून ते जप्त करण्यात आले होते. ध्वनी प्रदूषण वाढत होतं, त्यामुळे अशा सायलेन्सर जप्त करून ते पुन्हा वापरण्यात येऊ नयेत याकरता त्यांच्यावरती आज रोजी रोड रोलर फिरवण्यात आलेला आहे. कराड वाहतूक शाखेमार्फतीने सर्व लोकांना, वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की अशा पद्धतीचे अल्ट्रेशन करणारे सायलेन्सर बसवणे, कर्णकर्कश फटाके फोडणारे, आपल्या वाहनामध्ये बदल करणारे, मॉडिफाय करणारे सायलेन्सर बसवण्यात आले असेल तर ते काढून घ्या. ते कायद्यानं बेकायदेशीर आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि यापुढे देखील ही कारवाई चालूच राहील.